समर्थांना शिवरायांचे गुरु करू नये हा बी ग्रेडिंगचा अट्टहास तर जग जाहीर आहे. समर्थ आणि शिवराय यांच्या भेटीचे लिखित पुरावे सापडून सुद्धा ते नाकारायचे. इतकंच नाही तर शिवराय समर्थांना ओळखत सुद्धा नव्हते. अशी लोणकडी थाप कोकाटेंनी मारलेली आहे. बी ग्रेडिंगचा तर्क काय असतो की जो माणूस ब्राह्मणांचं कौतुक करतो तो संतच असू शकत नाही आणि अशा माणसाला शिवरायांचे गुरु करू नये. म्हणजे संतांचं लक्षण काय असायला पाहिजे हे ठरवण्या इतके बी ग्रेडी विद्वान झालेले आहेत. नमस्कार, मी मीर कुलकर्णी. स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपाने. समर्थ वगळता अन्य संतांनी सुद्धा ब्राह्मणांचं कौतुक केलेलं आहे. ते कोणकोणते आहेत हे मी आपल्याला सांगतो. संत ज्ञानेश्वर म्हणतात, अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. जो अग्नीच्या मुखात हवन करणार नाही, देवांचे पूजन करणार नाही, ब्राह्मणांना योग्य वेळी जेवण देणार नाही, तया मग अपाव पुढे थोर आहे, जेणे ते हातीचे सकळ जाये. देखा प्राप्तीही न लागे भोग भोगू. त्याला मग पुढे फार मोठा धोका आहे. तो म्हणजे असा की त्याच्याजवळचं सगळं ऐश्वर्य नाहीसं होईल. त्यानं जे भोग मिळवलेले आहेत ते भोगायला सुद्धा त्याला मिळणार नाही. शूद्रे सांगे घरी आगवी, पक्वान्ने आहाती बरवी, ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळू जरी झाला. शूद्राच्या घरी चांगलं पंचपक्वान आहे. ब्राह्मण दरिद्री जरी असला तरी त्यानं ते कसं सेवन करायचं सांगा बरे. मग वर्ण माझी छत्रचामर, स्वर्ग ज्यांचे अग्रहार, मंत्रविद्येसी जे माहेर, मंत्रविद्येसी माहेर ब्राह्मण जे. म्हणजे सर्व चार वर्णामध्ये ज्यांचं स्थान छत्रचामराप्रमाणे सर्वोच्च आहे, ज्यांना स्वर्ग अग्रहार म्हणजेच बक्षीस म्हणून मिळालेलं आहे, जे वेदातील मंत्रविद्येचे माहेर आहेत असे ब्राह्मण. म्हणजे ब्राह्मणांना विद्येचं माहेरघर म्हटल्यामुळं बी ग्रेडी आता संत ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा शिव्या घालतील. जे पृथ्वी तळीवरचे देव, जे तपोतार सावयव, सकळ तीर्थासी दैव उदयले जे. जे पृथ्वीवरचे देव आहेत, जे वेदांचे अभेद्य चिलखत आहेत, ज्यांच्या दृष्टीरूप मांडीवर कल्याणाची वाढ होत असते. म्हणजे इथं संत ज्ञानेश्वर ब्राह्मणांना देव असं म्हणत आहेत. ऐसे पुण्यपूज्य ब्राह्मण आणि माझ्या ठाई अतिनिपुण, आता माते पावती कवण समर्थावे. असे पुण्याईने पूज्य असलेले ब्राह्मण जे माझ्या ठिकाणी आहेत ते मला तत्परतेनं येऊन मिळतात. आता हे काय निराळे सिद्ध करायला पाहिजे का? सर्व वारकरी संप्रदायाचा भागवत धर्म हा अतिशय पूजनीय ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे, इज्जाधयन दाननी सर्वेशाचे द्विजन्म नाम, प्रतिग्रहोध्यापनमच ब्राह्मणस्यैव या जन्म. यज्ञयाग, अध्यापन आणि दान ही सर्व ब्राह्मणांना म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या सर्व द्विजांना आवश्यक अशी कर्मे आहेत. परंतु प्रतिग्रह, अध्ययन आणि याजन म्हणजे याज्ञिक कर्म करणे ती करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, वर्णा माझी उत्तम वर्ण, त्या ब्राह्मणाचा देहो जाण. जे उत्तम जन्मे ब्राह्मण, त्यासी षटकर्मी अधिक जाण. आधीचे पूज्य ब्राह्मण, त्यावरही माझा भक्त जाण. ज्यांच्या नित्यकर्मामध्ये परब्रह्माची प्राप्ती अगदी सहज आणि सुलभ होते. सर्व साराचेही मूर्तिमंत सार असा गायत्री मंत्र त्यांच्या हातात असतो. वेद ज्यांच्या मुखाची वाट बघत असतात, ज्यांच्या हृदयामध्ये नारायण हा वेदांच्या रूपानं प्रत्यक्ष वस्तीला येऊन राहतो, म्हणून ब्राह्मण हे त्रैलोकामध्ये धन्य होतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, संत तुकाराम महाराजांचा दाखला देण्याचं एवढं कारण आहे की बी ग्रेडी संत तुकाराम महाराजांना आपला आदर्श मानतात. आता त्यांची जी मी वचनं सांगणार आहे ती ऐकून मामा देशमुख, कोकाटे, बी ग्रेडी आणि तथाकथित विद्रोही या सर्वांच्या पायाखालची जमीन हादरणार आहे. द्विजापाचारूंनी शुद्ध करी मन, देई वो हे दान यथाविधी, सडास मार्जन तुळशी वृंदावन, अतिथ पूजन ब्राह्मणाचे. असा संत तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीला उपदेश केलेला आहे. द्विजा नमस्कारा मनी भाव कैचा, तुर्काचे दासीचा लेख होय. ब्राह्मणे ब्राह्मणा सद्गुरु करावा, परी न करावा शूद्राधिक. म्हणजे समर्थांप्रमाणे संत तुकाराम महाराज सुद्धा सर्व जाती धर्माच्या जनतेनं ब्राह्मणालाच गुरु केला पाहिजे असा आग्रह धरतात. जरी का झाला ब्राह्मण भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ. हे वचन समर्थांचं नसून संत तुकाराम महाराजांचं आहे. म्हणजे समर्थ जसं जरी का झाला ब्राह्मण बूढमती तरी तो जगदवंद्य असं म्हणतात. असं म्हणून त्यांनी जो कहर केलेला आहे त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराजांनी सुद्धा ब्राह्मणा भ्रष्ट जरी असला तरी तो तिन्ही लोकात श्रेष्ठ असतो असं म्हणून कहर केलेला आहे. इथं कोकाटेंची अवस्था अशी झालेली आहे की त्यांना तोंड दाबून मुक्यांचा मार सहन करावा लागतोय. समर्थांना त्यांच्या जातीमुळे शिव्या घालता येतात,
पण संत तुकाराम महाराजांची जात बघून त्यांना निमूटपणे गप्प बसावं लागेल. तिथं त्यांच्या मनात सरफडत बसणं याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. समर्थांच्या पूर्वी संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांनी ब्राह्मणांचा गौरव केलेला आहे. केवळ समर्थ हे ब्राह्मणांचा गौरव करतात हा ब्रिगेडिनचा सिंगल पॉइंट नरेटिव्ह आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी पूर्ण ब्रह्म जाणे तो ब्राह्मण, ब्राह्मणाचे तीर्थ ज्या नरामस्तकी सायुजता मुक्ती पाया लागे. समर्थ तरी वेगळं काय सांगतात, करती ब्रह्म निरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण तेची ब्राह्मण जाणावे ब्रह्मविद. म्हणजे जे संपूर्ण ब्रह्म जाणतात, जे ब्रह्म निरूपण करतात तेच ब्रह्मविद ब्राह्मण आहेत, इतर अन्य कोणीही नाही. ब्राह्मण कुणाला म्हणायचं याची इतकी स्पष्ट व्याख्या समर्थांनी केलेली आहे. याच भागवत ग्रंथामध्ये अनेक श्लोक सांगितलेला आहे. शमो दपस्तपा शौचम संतोषा क्षांतिरार्जवम मदभक्तिश्च दया सत्यम ब्रह्म प्रकृतया स्तिवमा. शम म्हणजे सर्व काळ माझे अनुसंधान, दम म्हणजे बाह्येंद्रिय निग्रह, तप म्हणजे आत्मस्वरूपाची नित्य विवंचना, शौच दोन प्रकारचे, बाह्य पाण्याने व वैदिक आचारांनी, आंतरीचे आत्मनिष्ठेने, संतोष म्हणजे संपत्ती अथवा विपत्तीच्या वेळी समता, क्षांती म्हणजे अंतरामध्ये कसल्याही प्रकारचे विकार उत्पन्न होऊ न देणे, सर्व भूमात्रांचे ठिकाणी रुजुत्व, अनन्य भावे माझे ठिकाणी प्रेम, दया म्हणजे दीनांकरिता सर्वस्व अर्पण करणे, सत्य म्हणजे काया वाचा मनाने ईश्वर स्वरूप पाडे. या 10 गुणांनी लक्ष्य ब्रह्म प्रकृती समजावी. हे 10 लक्षणं ज्याच्यामध्ये असतात तो ब्राह्मण असतो, मग त्याची जात आणि वर्ण कुठलाही असला तरी. या सर्व सत्व गुणांचा जर विचार केला तर संत नामदेव, संत तुकाराम, संत चोखामेळा, कर्ममेळा, गोरोबा, सावंतसेना हे ब्राह्मणेतर जातीमध्ये जन्माला आलेले संत हे ब्राह्मणांचे सुद्धा ब्राह्मण आहेत, कारण ब्राह्मण्य हा त्यांचा आचार आहे. पण बी ग्रेडिंगच्या तर्कानुसार जर विचार केला तर यातील एकही संत हा महाराजांच्या गुरु होण्यास योग्य नाही, कारण हे सगळे ब्राह्मणांचा गौरव करतात. समर्थ आणि शिवराय यांची भेट झाल्याचा उल्लेख शिवभारत आणि सभासद बकर या तत्कालीन संदर्भ ग्रंथामध्ये कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणूनच बी ग्रेडींना मौनी बाबा, याकूब बाबा अशा काल्पनिक पात्रांची निर्मिती करावी लागते आणि ही काल्पनिक पात्र या काल्पनिक पात्रांना शिवरायांचे गुरु करून ते आपल्या माथी मारले जातात. बरं, कोकाट्यानं हा प्रश्न कधी पडत नाही की मौनी बाबा, याकूब बाबा यांची आणि शिवरायांची भेट कधी झाली, शिवरायांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन कधी घेतलं, त्यांचे गुरु असल्याचे लिखित पुरावे शिवभारत आणि सभासद बकर या समकालीन संदर्भ ग्रंथामध्ये कुठं सापडतात. हा प्रश्न त्यांना कधीच पडलेला इथं दिसून येत नाही. बरं, आता इथंच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची सुवर्णपाने सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.